वहिनी वहिनी, मला जेवायला वाढा ना. घ्या ना आता हाताने. काय असेल तिथे मी इथं जेवतो आणि कपडे धुवायचे होते माझे दोन तेवढे. म्हणजे जेवायला पण वाढायचं, तुमची कपडे पण धुवायचे, सगळं मीच आवरते ना. तुमचं आवरू का माझ्या नवऱ्याचं आवरू? सगळ्यांचं मीच करत बसते. काय झालंय का? तुमचे भांडणं झालेत का? कशाला काय भांडवल? मग घ्या ना तुम्ही तुमच्या हाताने, सगळं आवडते ना मी. सकाळ सकाळ माझ्या का चिडचिड, मी रानात दारा धरून आलोय, फक्त हातपाय धुवून इथं आलो. म्हटलं आता ही लग्नाला जायचं म्हणून कपडे देतो, तुम्ही माझ्यावर चिडचिड का करताय? ठेवा आणि घ्या तुम्ही तुमच्या हाताने. का कंटाळाला आम्हाला घालायचा? मग मी कोणाकोणाचं करू? माझ्या नवऱ्याचं करू का, तुमचं करू का, माझं करू का, यांचं सगळ्यांचं करत बसू? आता घरात बाई माणूस आहे, मी काय स्वतः भाकरी थापू का? रानातलं काम मी करतो ना, मग काय अडचण आहे तुम्हाला? राहू द्या आता, घ्या तुम्ही. काय कमी पडलं तर बोला ना आम्हाला. कशाला, कुठे काय कमी पडतंय मला? मग फक्त जेवायला वाढा म्हणलं मी, दुसरं काय म्हणलंय? कालवण आहे ना तिथे, दूध भाकरी, ते घेऊन घ्या ना हाताने. दुधाबर काय खायचं? आता दूध मीच काढायचं, ती मला नाही खाऊ वाटत. मला तुम्हाला माहिती, मी दुधाबर नाही भाकर खात. मला काय देवाने 4 हात नाही दिले, सगळं मीच आवरते, धुणं भांडी सगळं मीच बघते. एवढं द्वा माझं, मी खातो वडापाव काहीतरी खातो. अहो तुम्ही मोठे असून अजून तुमचं लग्न झालं नाही, तुम्ही मनावर घेतलं नाही. आम्ही बारकं असून आमचं झालंय. घ्या काहीतरी मनावर. पळून लग्न केलं, घरच्यांनी परत मान्य केलं म्हणून तुमचं लग्न झालंय. कसं का होईना, पण झालंय ना. घ्या ना तुम्ही तरी मनावर. बरं एवढे कपडे धुणार आहेत का? आता ते ठेवा तिकडं आणि धुवा हातानं. तुम्हाला हटकुरेवान करायची सवय लागलेली. ठेवा आणि धुवा हाताने स्वतःच स्वतः. आईला एक कोटीचा अवघडच आहे. काय हो, तुमच्या भावाचं आणि बापाचं करायचं काय ठेका घेतलाय काय मी? काय झालं? काय झालं म्हणजे काय? आल्या जेवण वाढ, कपडे धु, किती करू मी घरातलं? सगळं धुणं भांड मीच करते, सगळं मीच करते. एवढंच की तर करायला लागलं त्याचं. आता काय आहे, त्याचं आता पोरगी बघायचं चालू आहे, लग्न झालं तर आपल्याला करावं लागेल ना. एवढंच असेल ना, आपण वेगळं व्हायचं, काय ते असेल ते व्हायला करून घ्यायचं सगळं. इतकी झटकीपट असतं का? झटकेपट म्हणजे काय? आल्याला कालवण नाही केलं, हेच नाही केलं, दूध भाकरीच का काय? मी काय काय करू घरातलं? समजा आता बोलतोय तर थोडस करायचं त्याला जेवायला. काय रोज करत ना काय? एक दिवस नाही केला, किती काय काय बोलून दाखवलंय. काय बोलला? मग हे नाहीये का, ते नाहीये का? बोलला तुला देऊ? मग बोलला म्हणून आल्याला कपडे टाकले असे. त्याने बोलायला नव्हतं पाहिजे, तर समजून सांगायला पाहिजे होतं. बरं काय ते बोलून घ्या तुम्हीच. हे बघा, तुम्हाला जर त्यांचंच ऐकायचं असेल ना, तर मी माझी माहेरी निघून जाते. काय ते एकदा सगळं मिटवा, तेव्हाच येईल मी. तू कशाला मारायला? बघू ना आपण काहीतरी करू. सगळं मिटवायचं आणि मगच मी येईल. नाहीतर बघा, तुम्ही त्यांचंच ऐकत बसा. मी काय मोलकरी नाही सगळ्यांचं करायला. अरे ऐक तू थोडं. काय डोक्याला ताण आहे बाबा. चला बाबा, बघावं लागेल, नाही तर जाईन ही परत माहेराला निघून. तात्या, ओ तात्या, तिकडे या. रामचं ते इकडे जरा महत्वाचं काम आहे, बोलायचे. काय रे? आईला ते गुरांना खायला काढावं म्हणलं. काय? चला ना, या बसून बोलू. अरे पण कामाच्या वेळेत काय बसून बोलतो? काम महत्वाचं आहे का? कामापेक्षा ही महत्वाचं आहे. बस बुवा. काय आहे डोक्यात? तात्या, मला व्हायला पाहिजे तर. वाहिलं? हा, अरे पण झालं काय असं अचानक वाहिलं गेलं? झालंय आमचं नवरा बायकोचं थोडं. काय? काय तो नितीन काय म्हणतोय बायकोला माझ्या, कपडे धुवायची, मला लग्नाला जायचंय, आणि चांगले कपडे धुले पाहिजे तर. आणि एखाद्या दिवशी कालवण नाही, थोडं झालं की लगेच दुधाबर खाऊ काय मी? कालवण का नाही केलं? हे बघ, आता तू तर त्याचा बारका भाऊ आहे का नाही? नाही सवय त्याला असल्या गोष्टीची. हाय मग मला माहिती. मी ही करतो, कंट्रोल करतो, पण ती बायको काय म्हणती या? काय? मला नाही राहायचं म्हणते तुमच्यात. मी चालले माहेराला, जेव्हा तुमचं व्हायला निघताना ना, तेव्हा मला बोलवा, तर मी येत नाही. असं डोक्यात राग घालून घेऊ नको. तिला म्हणाव, मला एक सांग, लहानपणापासून तुला कसा जपलाय रे त्यांनी? आता मी त्याला काय म्हणतोय का? आणि मला माहिती आपल्या घरात दुसरी बाई नाही, म्हणजे केलं म्हणून काय चुकत नाही. पण ते आता लईच हे कडाला आले, मग पुहून जाऊन परत वाद होण्यापेक्षा उपयोगाचा नाही. सारखी तिने मला किरकिर करायची, बरोबर वाटतं का ती?
अरे पण तिला समजून सांग बाबा, आता उद्या त्याची बायको आधी आली असती, तो थोरलाय, तर तिने नसतं का तुझं केलं सगळं? बस मान्य आहे, मला केलं असतं, पण आता तीच ऐकून घ्यायची मनस्थितीच नाही, तिला काय समजून सांगू मी? त्यामुळे बरं होईल, मला काय वाटतं आपल्यातल्या आपल्याच भांडणं होण्यापेक्षा पुढे जाऊन अजून वाद होईल, त्यापेक्षा तुम्ही काय आहे ते आमच्या दोघाला वाहिलं करून दिलेलं बरं. चालतंय बाबा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करा. मला जेवढं रेटता येत होतं तेवढं मी रेटलंय. आता तुम्ही भाऊ भाऊ तुमचं तुम्ही बघून घ्या, तुम्हाला पाहिजे तशी वाटणी करून देतो मी, बस. चालेल, काहीच अडचण नाही. म्हणजे आमचं आम्ही तर नावर बायको सुखात राहू, आणि ते अजून मरून गेली, मला मोलकरीन करून ठेवलं ह्यांनी. नाही बाबा, कशाला उगीच तुमचा संसार कशाला वाईट करून घेता? चला होऊ द्या तुमच्या मनासारखं. चा वाटणी पाहिजेच का तुला? हो पाहिजेच आहे मला वाटणं. अगं पण एवढं झालं काय? काय झालंय म्हणजे? धुणं मी धुवायचं, घर मी साफ करायचं, सगळं सारण मी करायचं, गुरांचं मी बघायचं, जेवण मीच बनवायचं. तुमच्या म्हणण्यानुसार कालवण मी पाहिजे तुम्हाला, नाही दिल्यावर तिथूनही बोलतात. अगं मी काय म्हणतोय, थोरल्याचं लग्न होईल, मग तुझा कामाचा भार हलका होईल बघ. अहो पण तुमची काय मोलकरी नाही का मी? मला 4च दिले देवाने. नाही केलं तरी बोलणार, केलं तरी बोलणार. तात्या मी काय म्हणतो, आपलं मामाला काय बोलून, मामा बरोबर वाटण्या करून देईल. कशाला मामा? आपली जमीन आहे, आपलं घर आहे, काय असेल ते आपलं घरातली घरात मिटून घ्या. तुला पाहिजे ना बाई, करून टाकतो वाटणी. पण हे असं डोक्यात राग नको घालून घेऊ तू. लवकर करा, काय ती वाटणी आहे ना लवकरात लवकर करा. मी काय तेच नाही करत बसणार आहे तुमचं. नितीनला घेतलंय मी बोलून, हे बघ आलंच. काय झालं, फोन केला होता? हे बघ बाबा, तुझा बारका भाऊ आणि बारकी वहिनी दोघ जण वाटणी मागते. ते माझं काय म्हणणं आहे, उगा जबरदस्ती करून एकत्र राहण्यात काय अर्थ काही आहे का? माझ्यावर चिडचिड केली, मला लगेच कळलं होतं काहीतरी झालंय म्हणून. तुम्हाला ही पाहिजे तर तुम्ही मागू शकत होता व्यवस्थित बोलून. अहो आम्हाला पण आमचा संसार वाढवायचा आहे का नाही, का असंच चालून राहायचंय? वाढवा ना तुम्ही संसार, मग आम्ही कुणासाठी करतोय? मी रात्रभर दार कुणासाठी धरतोय? विचाराभर दारा धरायची कधी वेळ आली त्याच्याकडे? नाही कधी कुणासाठी धरलं, करतो रे मी? नाही कधी यांनी धरलं, कुणासाठी केलंय? आपल्यासाठीच केलंय. आपल्यासाठी केलंय. मग कधी ना कधी पुढे जाऊन व्हायला तुला होणार. काय वाटतं, तुम्ही माझं लग्न करायला असेल का? मला पसंत होत नाही म्हणून का? तुम्ही पळून गेले, तुम्ही परत घरच्यांनी जमून आणलं, आधी मोठ्याच झालं, मोठ्याचं का ठेवलं हा लोकांचा प्रश्न आहे. म्हणून माझं लग्न राहिले. तरी मी कोणापाशी ओरड नाही केली, एका शब्द मी कोणाला म्हणलो नाही. ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे वाटणी त्यांना? तुला काय पाहिजे नेमकं? काय पाहिजे नाही, जी वाटणी येईन मला ती द्या. तू सांग ना. तू मोठा झाला आता, तुझ्याच मनाने होऊ दे. मी एक काम करा, ती खालची वाटणी मला द्या आणि ही खोली मला देऊन टाका, आता राहतोय मी इथं. तूच सांग, आम्ही कुठं राहायचं ना, आम्हाला काय ठेवलंय ती सांग. आम्ही करतो, आमचं काय नाही विषय. अरे पण खालची अख्खी वाटणी कुठं तुला घेतो? खालची अर्धी अर्धी घ्या ना. हा, सुपीक जमीन आहे अख्खी काळवटीची, ती अर्धी तुला राहू दे, त्याला राहू दे. तात्या तो शिकत होता ना, मी माझं शेल्क काढून ठेवायला पाहिजे. तर शिकायला पैसे त्याच्या हट्टाने तो शिकत गेला, सगळं शिकून ते घरी येऊन बोंब पाडली. आपल्याला वाटलं नोकरीला लागल. बरं हो का, ठीक आहे ना, खालची वाटणी निमी निमी करून वरची निमी निमी करू. आता आमचं सगळं मटेरियल ह्यात आहे, पण ही खोली मी मागितली नाही त्यात काय मटेरियल तुम्ही चुकलं? आता बांधलंय, त्याच्यामुळे तू होता ना त्याच्या आधी तू जलमलाय. नाही ती बांध आता राहील, मग मी काय टोमलं नाही मारत तुला. आणि तुम्हाला तर बोलूच शकत नाही. तुमच्यापाशी माझे हात जोडले, कारण की तुम्ही आमच्या भावात ही असं थोडं सुद्धा आमच्यात भावना नाही ठेवल्या. आम्ही दुश्मन नाहीत बाबा तुझे. तात्या तर तुझे बाप नाही असं समजू नको. तुला लागलं तरी आम्हीच येणार आहेत. नाही, पण आता ती पलीकडची आहे ना खोली, घ्या ना ती तुम्हाला. झोपतो ना तात्या, तिथे झोपते, मी गोठ्यात जातो. काय नाही विषय माझा तिथं. गुरांचं का ती बी तुला पाहिजे असलं तर मी काय म्हणतोय बाबा, नसलं तर बाबा ते साहेब तेवढी खोली द्या मला, मी त्यात राहतो बस का. आता हाय ही मोठी नाही खोली. नाही, तू एक काम कर, तू आम्हाला विचारू नको, तुझ्या बायकोला विचार, त्यांना विचार तुम्हाला काय पाहिजे. ते बोलतात तेच द्या आम्हाला पण. हा बर ठीक आहे. तात्या तुमची काय हरकत नाही ना? हो दे, त्याच्या मनासारखं होऊन दे. आता काय वाद नाही ना? इथं एखादी बांध घालायचं तू इथं घाल. नाही बांध नाही, आम्ही कशाला? दिसलो नाही तरी जमन तुम्हाला काय तसं विषय? नाही, आता हाय व्हायला निघायचं. उद्या आमचं काय उडाला इथून आवाज आला नाही तसं काय होत नाही. मग व्हायला निघलं संपलं आपलं, तिथून पुढे आपल्यात काय वाद होत नाही, काय नाही. पुढे जाऊन वाद होऊ नये म्हणून त्यासाठी मी म्हणतोय व्हायला निघायचं. बरोबर. एक काम करू का, आम्हाला थोडा वेळ मुदत दिली तर आम्ही तिकडं आमचं घर छोटस बांधू आपण, पत्र्याचे शेड फीड तिकडे येतात. कशाला त्रास येतं तरी त्याचा, वर दळत नको आपली.
तुम्हाला काय करायचंय ना ते करा बाबा, आता- पण असं डोक्यात राग घालून नका घेऊ नाही नाही, तुम्ही. माझा रागच यायचा विषय नाही. माझ्या मनातली तर मला मी मोठा आहे, पण तो माझ्यापेक्षा मोठा झालाय. त्याला चांगलं 4 गोष्टी जगातल्या कळायला लागल्यात. आणि जर तुम्हाला इथं प्रॉब्लेम वाटत असेल तर एक काम करा, 1-2 लाख रुपये मला द्या, मग माझ्या पदरचं काय टाकून पलीकडे तिकडे म्हणजे खोली आम्हीच बांधतो. द्यायचे. मग आता इकडे तुम्हाला द्यायचंय मानले. तुझ्या लग्नाच्या अजून आम्हीच हे करतोय. तर एक काम करा, तुम्ही काम करा, आम्ही तिकडेच जातो. जावा तिकडे 1-2 लाख काय रुपये. त्यांची आहे? हा? काय ऐकते मी किती वेळ इथं राहून ऐकते तुमचं काय चाललंय नेमकं? तू काय करते? काय आता आमचं चालल्यात भावाच्या वाटण्या. अहो पण गरज काय वाटण्या करायची? तिला आता कामाचा त्रास होतोय जरा, मग म्हणलं कशाला मग करू आपलं. तुला एवढा त्रास होतो का कामाचं? जमत नाही तुला घरातलं काम? पहिलं जमत होतं, आता जमा नाही. आमच्या दोघांची अडचण आहे, तुम्ही नका बोलू. त्यांचा संसार त्यांना वाढवायचा आहे. आम्ही दोघं अडचण करतोय. अहो पण तुमच्या दोघांची काय म्हणून अडचण आहे? घरात बाई माणूस नाहीये, कोण आहे तुला बोलायला का म्हणायला? तुला सगळ्यांचं करावं लागत ना. हा? हे संस्कार दिलेत का मी तुला? अहो मी त्यांना तेच सांगतोय समजून. आता तुम्ही मला सांगा, ह्याचं लग्न आधी झालंय म्हणून ठीक आहे, हात वरला, ह्याच्या बायकोने नसती वे घरातली कामं केली. अगं तुला माहितीये का लग्न पण कसं झालं? आपली परिस्थिती काय होती त्या टायमाला? तुम्ही काय केलं? पैसे होते का लगेच? ते काय म्हणले, बेनबाई जाऊन द्या म्हणे, आपण 4 लोकात आम्ही पैसे देतो पण व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे लोक तुम्हाला नाव ठेवणार नाही ना, मला नाही. तुला काही कळतं का? आपलं जे लग्नाचं ऋण होतं ते सुद्धा यांनी यांच्या उसाच्या पेमेंट मध्ये फेडलं. आणि अशा चांगल्या लोकांना तू असं भांडण तंडण करते, हे काही मला तुला काही कळायला पाहिजे बाई. हे बघा, मी तिला समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय, पण ते ऐकायला तयार नाही. ती काय मला म्हणली, मी माहेराला निघून जाते, जाऊ हे तुमचं व्हायला तर ना, तेव्हा मला न्यायला या. पण जावई तुम्ही पण कसं तिचं ऐकावं? तिथं हुडे, पण तुम्ही काय हुडेत का? अहो, हुड नाही, पण बायकोच जर घरात सारखी किरकिर डोकायला करत असली तर नवरा कोणत्या हद्दीपर्यंत जातो तुम्हाला माहिती आहे का? आई समजतंय मला, चुकले मी. अगं तुला कळायला पाहिजे, बाप आपला पेत होता. त्यांनी अहो या लहान जावयान ती मोठ्या जावयान तिकडे नेला दारू सोडायला म्हणे, मामी मी सोडून आणतो. त्यांना एवढी कळकळ आहे का आपली? तू त्यांना जेवायला देत नाही. अहो मी मस्त म्हणलं, मी आपण व्हायला निघू ना, त्याचं लग्न होऊन द्या. मी म्हणलं त्याला बायको येऊन द्या, आता ह्याला तरी करून घालाय कोणी सांगा बरं. आणि आता त्यांचं लग्न झालं तर तुला एवढं काम पडणार आहे का? दोघींनी मिळून मिसळून केलं तर सगळं होईल ना. एका घराचे 2 तुकडे करायची काहीच गरज नाही ना तुला. आणि यांच्या जागेवर जर तुझे 2 भाऊ असले, त्यांनी मला तसं केलं, तुला जमन का? त्यांच्या बायका म्हणले वाहिलं द्या, मग मला जर नाही खाऊ घातलं, घराच्या बाहेर हाकललं तर तू काय करशील? हा, जरा तरी काही मागचा पुढचा विचार करायचा. तात्या समजून सांगत होत तिला, पण ती माझं ऐकणच कसंच. मग आता काय करणार मी तरी? मला पण एवढं लवकर नको व्हायला करून कोणाचं चांगलं झालंय का? एकत्र असल्यावर प्रगती होते. तिला समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय. आम्ही तेच समजून सांगतोय पोरं तुम्हाला. तुम्ही मला सांगा, आज जर तुम्ही दोघं भाऊ, एक काम करा, आता एवढं मागितलंय ना, मनात कटुता आलेली, त्यांना कडू झालेली, ते आपल्याला ठेवायचं की नाही ते त्यांनी निर्णय घेऊन द्या. नाही दादा, हा, चुकी झाली माझी, माफी मागते मी. पाया पड सासऱ्याच्या. मागते मी. आपण काय करू, आपलं काही जोपर्यंत चुकलं असलं तर तात्याच समजून घेणार आहे. तात्या जेव्हा ह्याचं लग्न होईल, दोघाला 2 चांगली घरं बांधून तिथून पुढे निर्णय घेऊ. पण अजून तोपर्यंत 2 नको. बांध, एका एक नाही बांधणार. तू पहिला 2 डबल बांधणार. तुझ्या डोक्यात खोटे. नाही नाही तसं काही समजून नाही. सांगायच्या आधी तू त्यांना कानाव घातलं का असं होतंय? काही तुला मला बायको, माहित तुला नाही. तर काही बायकोच भेटणार नाही परत. मला मग असं एवढी वाटलं, भीती. कुठं? चला भेटावा, तुम्हाला- भेटून यावा. ती सकाळी मला बडबड केला, मी तुम्हाला फोन केला होता. 2 दिवस झाले ती कुरकुर करते ना, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही माझा फोन उचलला नाही. मला वाटलं येताना तुम्ही ते समजून सांगताना. मला पण काय एवढं लवकर व्हायला नाही निघायचं, काय माझ्या अंगात नाही गो. मी हिला उगा स्वयंपाक करणार व्हायला नाही तिला. तू पण तसाच आहे. कधी ना कधी होण्यापेक्षा आहे ना तात्या, मला लय शिकाय भेटलं यातून. नाही जरा तात्या, तिची चूक आहे ना लक्षात आली ना तिच्या. लहान आहे अजून, आपण आता घेतोय तुझी समजून. येते, तिला काय कळतं एवढं? होड बाकीचं कळतं सगळं. अहो जाऊ दे आता, एवढ्या वेळेस घे दखून. काही वेळ दादा, ठीक आहे. कसं आहे घरातला तू विषय ठरव, काय घरी करायचं? संपलेला बरा. नाही, चुकी झाली माझी, माफी मागते दादा मी. काय नाही, आपण एकत्रच राहू, एकत्र चांगलं आहे सगळं. तर तुम्हाला कोणी भाकर तुकडा करून घालायला? तीच आहे ना. आम्ही आमची मेस लावू, काय करणार आहे जाणे? कशाला मेस लावता? 4 लोक नावच ठेवते ना, मशीन लय आणली पळणी हे करून प्रेमाने, मग ते असं पचका लोकांचा हसूच होतं ना भाऊकीचं. बघा तुम्ही सांगणार आहेत समजून. नाही मग सांगते ना मी आम्ही तुला, आमच्याला चांगली कामं आमच्याला पडली दोन का? वाजवायच्या, पण त्यो बायकोच्या. नाही तसं नाही काय दादा, ऐकून घे. काय करायचं मग, राहायचं ना परत? मला नाही ना म्हणणार. नाही इकडे नाही विचारणार, तू तिकडेच विचार. कुठं तिला विचारलं, पण ती परत भांडण नको. यांना नाही विचारणार. त्यांना मी मागाशी काय सांगितलंय, मी माझ्यामुळे म्हणतच नाही व्हायला राहायचं. होय तात्या?
काय असेल ते ना तुमचं ठरवून घ्या बाबा. नाही माझं काय नाही, तुम्ही एकत्र राहा नाही तर वेगळं राहा, पण भावाच्या मनात अंतर नका येऊन देऊ. नाही नाही तर नाही येत. जा चहा पी, ठेव तू. घरी खायला आणलेलं. मी प्रयत्न केले ह्यांना बोलवायचं पण त्यांनी माझा फोनच नाही उचलला. बरं झालं तुम्ही आले अचानक. नाही ते तर बरंच झालं, कारण हे असं नाही का पोरीला तुमच्याच ऐकण्यात आहे. हा, ते हे आमच्या ऐकण्यात होतं पण हे बायकोच्या ऐकण्यात गेलं. नाही 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 तसं कसं दादा, तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी अजून? हा, तिला सांगितलं मी, अजूनही सांगत आहे तिला, असं काही होणार नाही तिच्याकडून. हा. जा सासूबाईंना कोंबडी घेऊन ये.